गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय चिरंजीव 35 मिनिटं लेट, विलंबाचं कारण काय? घरातली हवा खराब आहे, वातावरण जरा बिघडलंय. आपण हवा बिघडण्याचं कारण काय? त्याला जबाबदार तुमची बायको आहे. आमची बायको ती कशी काय बुवा? तुमच्या बायकोने तांदूळ कुठे ठेवले हे सांगितलंच नाही. हम्म, आमच्या बायकोने सगळे डबे शोधले पण तिला काही सापडले नाहीत. हम्म. आता स्टूलवर चढून सगळ्यात वरच्या फळीवरचा डबा शोधण्याचं काम आमचंच. खरंय खरंय. स्टूलवर चढणार कोण? हम्म. पण तुमची बायको ट्रेकिंगला वगैरे जाते ना? हा, ते जरी खरं असलं तरी स्टूलवर चढायचा मान हा नवऱ्याचाच असतो. तांदूळ सापडले ना? सापडले, हा, पण तुमच्या बायकोने ते निवडून ठेवले नाहीत. त्याचं काय चिरंजीव? आमच्या बायकोने चष्मा दुकानात दिलाय. काड्या लावायला, सॉरी काड्या बसवायला स्क्रू गेला ना त्याचा. आता चष्म्याशिवाय तांदूळ कसे निवडणार? बाबा हा, मी कमाल करता, तिथल्या तिथे काडी बसवून मिळते. तिने तेव्हाच का नाही तो आणला? जी बायको कमेंट करते ते उगाच नाही. हा, कमेंट काय बरं? हेच चष्म्याचं कारण सांगितलं की निवडायला नको. ऐसे आणि एवढंच जर होतं तर तुमच्या बायकोने आमच्या बायकोला सांगायचं ना, येताना चष्मा आण. अरे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की सांगितल्यावर काय कुणी करेल, न सांगता सगळं कळलं पाहिजे ना. बर, हं, आता साधं घ्या. तुमच्या बायकोच्या टिकल्या संपल्या होत्या, त्या त्यांनी आणल्या. आता आमच्या बायकोच्या सुद्धा टिकल्या संपल्यात, हे त्यांना माहीत होतं, पण त्यांनी ते आणलं नाहीत. असं कोण म्हणतं? आमच्या बायकोचा अंदाज. तुमच्या बायकोचे अंदाज नेहमी चुकतात. हा. त्यांना हवामान खात्यात लावा नोकरीला. कल्पना चांगली आहे. आणि टिकल्या न आणण्याचं कारण जरा वेगळंच होतं. हम्म, मागच्या वेळी 3 पाकिटं आणली होती, बरं. पण सगळा लॉटच खराब निघाला. हम्म, गमिंग होत नव्हतं म्हणे. टिकल्याच नाहीत. मग तुमची बायको म्हणते त्या चांगल्या नाहीयेत, पण त्याच टिकल्या भिंतीच्या आरशावर, बाथरूमच्या भिंतीवर 8-8 दिवस टिकल्या. त्या टिकल्या तुमच्या बायकोच्या, ती सवय तुमच्या बायकोला. हो का? हा, पण आमची बायको म्हणते ती सवय तुमच्या बायकोची. असं अजून काय काय म्हणते तुमची बायको? लाव्या करायची सवय सुद्धा त्यांचीच आहे म्हणे. म्हणजे यातली एकही सवय तुमच्या बायकोला नाहीये? हा, म्हणजे आता आरशावर चिकटवलेली टिकली तुमच्या नावाची की माझ्या नावाची हे कसं कळायचं? हा, खरंय बुवा. चला. चिरंजीव, हा. फारच भूक लागली बुवा. तर नाश्त्याचं काय? आता घरचं वातावरण शांत झाल्याशिवाय त्या वाटेला जायचं नाही. म्हणजे घरी जाऊन विचारायचं नाही. हा, काय? हेच ब्रेकफास्टचं काय? आणि वातावरण शांत झालं नसेल तर? तर काय, अण्णाचा इडली वडा जिंदाबाद. हा. आलिया भोगासी परमेश्वरा नारायणा. तीर्थरूप, आज चक्क तुम्ही माझा टी शर्ट घालून आलाय. हा, ते आमच्या बायकोला आमचा टी शर्टच सापडला नाही. कमाल आहे. कमाल कसली? त्यालाही तुमचीच बायको जबाबदार आहे. आबा, आजकाल तुम्ही माझ्या बायकोबद्दल जरा जास्तच बोलताय. काय ना चिरंजीव, मी फारसा कोणाबद्दल बोलत नाही. जबरदस्त सहनशक्ती आहे आपली. हा, म्हणजे तुमचा सत्कार करायला पाहिजे असं म्हणतात. असं कोण म्हणतं? काय आमचे तीर्थरूप म्हणजे माझ्या बायकोचं वागणं सहन केल्याबद्दल आमचे तीर्थरूप, आणि माझ्या आईचं वागणं सहन केल्यामुळे आमची बायको. हत्तीच्या. अहो, तुम्ही तुमच्या बायकोचं वागणं सहन करता म्हणून माझी बायको पण तुमचा सत्कार करेल. पण तरी सुद्धा तुम्ही माझा टी शर्ट का घातला हा प्रश्न राहतोच. तुमच्या बायकोने कपाट लावलं होतं, वाटेल तिथे कपडे ठेवले होते असं म्हणत माझी बायको टी शर्ट शोधत होती, पण तिला काय ते सापडलं नाही. दोरीवर तुमचा टी शर्ट वाळत होता, तो आम्ही अंगावर चढवला. तेव्हा तुमची बायको बाथरूम मध्ये होती, ती काय बोलली नाही. हा, तेव्हा ती तिची साडी धुवत होती. स्वतः? हो, म्हणजे कालच तिने ती भिजत घातली होती, आज धुवत होती. पण मग ही गोष्ट आमच्या बायकोला का नाही सांगितली? इथेच तर खरी गंमत आहे. तुमच्या बायकोला सगळं माहित होतं, पण ही गोष्ट माझ्या बायकोच्या कधी लक्षात येते हे तुमच्या बायकोला पाहायचं होतं. आहे की नाही? गंमत.
चिरंजीव, फक्त अंदाज बांधू नका, नाहीतर तुम्हाला सुद्धा हवामान खात्यात पाठवावं लागेल आम्हाला. बाबा आम्ही कधीच अंदाजानं बोलत नाही हा. हं. ही गोष्ट मला तुमच्याच बायकोने सांगितली जेव्हा माझी बायको कपडे धुवत होती. आमच्या बायकोने अवघड आहे. तुमची बायको तुमच्या मातोश्री बद्दल गेली 26 वर्ष काय हकीकत सांगते तुम्हाला माहिती आहे का? हकीकत कोणती बरं? तुमची बायको म्हणे एकदा आजारी होती. तर तिचं पातळ 3 दिवस भिजत पडलं होतं. पण तुमच्या मातोश्रीने ते पिळून काही टाकलं नाही. आणि हे सांगताना आजही तुमच्या बायकोच्या डोळ्यात अश्रू येतात. हळवी आहे हो, हळवी. तिचे हे अश्रू गेली 26 वर्ष जमा केले असते ना, तर आज माझ्या बायकोची साडी धुवून निघाली असती. आणि तुम्ही म्हणता माझी बायको काही बोलत नाही. तुमची बायको भूतकाळ विसरलेली नाही आणि आज ती सुद्धा तीच गादी चालवतीये. त्याचं काय ना चिरंजीव, प्रत्येक घटनेला कारण असतं. आता तुमच्या बायकोने इस्त्रीचे कपडे आणले, पण माझ्या बायकोची लॉन्ड्रीतून साडी नाही आणली. तुमचा अंदाज. अंदाज नव्हे, त्या लॉन्ड्रीवाल्यानेच मला सांगितलं. आणि त्याला तुमच्या बायकोने वरती हेही म्हणाली, भैया ये साडी यही पे रहने दो, उनको याद है की नाही देखने का है, असं सांगितलं. आता मला सांग, या अशा घरातल्या गोष्टी इस्त्रीवाल्याला कोणी सांगतं का? आणि एवढी लाख मुलाची साडी त्यांनी लंपास केली तर? आता तुझ्या बायकोकडे लाख साड्या आहेत, पण माझ्या बायकोकडे नाहीत ना. पिताश्री, आमची बायको जेव्हा कपाटात साड्या लावते ना, तेव्हा तुमची बायको पलंगावर बसून 1 2 3 अशा तिच्या साड्या मोजते. तेच म्हणतोय मी. आता तुमच्या बायकोकडे लाख साड्या आहेत, त्या साड्या ती कौतुकाने मोजत असेल. हो हो, हो. आवाजावरून हेतू समजतो. उचक्या लागला की कसा आवाज येतो आठवा. आता आकडे आणि उचक्या कॉकटेल करा. ठीक आहे, ठीक आहे. पुढच्या महिन्यात मी सुपरविजनसाठी बाहेरगावी जाणार आहे, तेव्हा माझ्या बायकोसाठी 4 5 6 7 साड्या तर नक्कीच आणतो. काही गरज नाही. तुमची बायको ग्रेट आहे हो. ग्रेटच आहे. ती तुमच्या नावानं शंका करते. माझ्या नावाने? कशाबद्दल आणि कोणाजवळ? माझ्याच बायकोजवळ. काय म्हणतोस? हो, काय म्हणत होती ती? ती म्हणती आमच्या यांना काय झालंय कोणास ठाऊक, गेला महिनाभर नुसत्या साड्याच आणत सुटलेत. सुपर, उत्तम, छान आहे. चला, ह्यासाठी काय होईना आपल्या मनातलं सुनेजवळ व्यक्त व्हावं, इतपत तरी तुझी बायको तुला जवळची वाटली तर. कसं आहे ना बाबा, आपल्या नवऱ्याच्या नावानं खडे फोडायचे असतील ना, तेव्हा बायकांना कुठलीही व्यक्ती जवळची वाटते. लाख बोललात हो चिरंजीव, लाख बोललात. चला आता लाख मोलाचा नाश्ता मिळतोय का बघूया. हा? चला. पिताश्री, आपण या दोघींना ना काही धोरणं आखून द्यायला हवीत. चिरंजीव, धोरणापेक्षा अंमलबजावणी करा. तुमच्या बायकोसारखी. म्हणजे तुमच्या बायकोने फरमान काढलंय उद्यापासनं ती पोळ्या करणार नाही म्हणून. पण याचा जाब तुमच्या बायकोला विचारा. हल्ली ती कणिक चाळायचाही कंटाळा करते. नाही नाही नाही, त्याचं कारण वेगळं आहे. आपण पीठ चाळताना कणिक बाजूला ठेवतो आणि विटामिन्स असलेला कोंडा कामवालीला देतो, त्यामुळे तिची प्रकृती सुधारते. आणि आपल्या बायका बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या खात बसतात. त्यामुळे आता पीठ न चाळता कणिक मळायची असं ठरवलंय आमच्या बायकोने. पण हे तुम्ही सगळं आमच्या बायकोला का नाही सांगितलं? म्हणजे असं घडलं नसतं ना. या दोघींची ना सणसणीत जिरायला हवी, काहीतरी काहीतरी जबरदस्त घडायला हवं. असं काय आई घडणार नाही. उलट आपल्यालाच त्यांची दया येईल आणि आपणच त्यांच्या मदतीला जाऊन जाऊ. या आयुष्यभर अशा एकमेकींची भांडतच संसार करणार का? म्हणजे बहुतेक या आयुष्यात कधीच मैत्रिणी होणार नाहीत. चिरंजीव, एक वेळ भाजप आणि काँग्रेस एकत्र येईल, पण तुझी बायको आणि माझी बायको 4 जणांचा संसार समजून उमजून करणार नाहीत. पण हे बघा, माझ्या अपेक्षा ना एकदम किरकोळ आहेत. आता मी जेव्हा कामावरनं घरी येतो तेव्हा माझ्या बायकोने मला ओवाळावं, गरम पाण्याने पाय धुवावेत, हे मी मागत नाहीये.
बाबा तुम्ही हसताय काय? माझीच वाक्य बोलतोयस. म्हणजे 27 वर्षांपूर्वी आम्ही आमच्या बायकोला आणि आमचे तीर्थरूप त्यांच्या बायकोला हेच सांगायचे. पण मला सांगा, आता तांदूळ कोणत्या डब्यात ठेवायचे, टिकली कुठे चिकटवायची, साडी कोणी धुवायची, हे काय संघर्षाचे विषय ठरू शकतात. शांत हो मित्रा, शांत हो. या दोघी आपल्याशी नाही किमान एकमेकींशी मन मोकळेपणानं बोलल्या तर जवळजवळ 90% घरांमध्ये शांतता नांदेल. सगळी माणसाशी जवळ येतील. आता हे सगळं आपल्याला जे कळतंय ते त्यांना का कळत नाहीये? त्याचं काय चिरंजीव, तसं जर का झालं ना तर तुझं माझं आयुष्य फार सोपं होऊन जाईल. पण मग या बायकांचा जो वेळ वाचेल, जी एनर्जी वाचेल, त्याचं काय करायचं? पण मग आता आपण जे काही बोललो या सगळ्याचा शेवट सांगतो. चिरंजीव, प्रत्येक युगाचा अंत होण्यासाठी एक मोठा कालावधी हा लागतोच. चला तर मग तोपर्यंत त्या संजयप्रमाणे कुरुक्षेत्रावर जाऊन काय घडतंय ते आपण पाहूया, पण लांबूनच. संजयजी, चला, कुरुक्षेत्र आपली वाट पाहत आहे. चला तर मग.